कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलं। परमगुरु श्रीमंत श्री चरणदास महाराज, परमपूज्य सद्गुरू श्री नारायणांची चरणी सादर आपण योग वाशिष्ठ हा विषय पाहतो आहोत. आणि काल लीलाख्यान आपण बघितलं. त्यानंतर कर्कटीची गोष्ट, कर्कटीचं आख्यानही आपण बघितलं की एक राक्षसीन असूनही ती कर्कटी ब्रह्मस्वरूपापर्यंत गेली. अतिशय दृढ निष्ठा तिने आपल्या तपश्चर्येवरती केंद्रित केली आणि त्याचं फलस्वरूप ती ब्रह्मस्वरूप होऊन गेली. एवढंच नाही तर ती सत्पुरुषांच्या यादीमध्ये जाऊन बसली. एक राक्षस कुळाला शोभायमान होणारी अशी ती स्त्री होऊन गेली. तिचंही आख्यान आपण बघितलं. त्यानंतर ब्रह्मदेवांनी जे सर्ग निर्मिती करण्याच्या वेळेला सूर्यदेवांकडून 10 इतर ब्रह्मदेवांची माहिती सांगितली. ते जे 10 ब्रह्मदेव होते ते इंदू नावाचा जो ब्राह्मण होता त्याचे ते पुत्र होते. आणि त्यांनीही जशी दृढ निष्ठेने आपली साधना केली त्याचं फलस्वरूप त्यांना ब्रह्मदेव हे जे पद आहे त्या पदापर्यंत त्यांना जाता आलं. त्यानंतर आपण इंद्रद्युम्न नावाचा जो राजा होता त्या राजाची असणारी पत्नी अहल्या तिची गोष्ट पाहिली. तिचं आख्यान बघितलं की केवळ कोणाच्या तरी सांगण्यावर एकाग्र होऊन त्या स्त्रीने आपला संसार सोडून अविचाराने आपल्या जीवनाचा नाश केला. आणि त्यातून वशिष्ठ ऋषींनी भगवान श्रीरामांना हेच सांगितलं की प्रत्येक क्रिया करत असताना, कर्म करत असताना आपली बुद्धी, आपला विवेक जागृत ठेवायला हवा. कारण माणसाला बुद्धी ही चांगल्या ठिकाणी वापरण्याकरता दिली आहे, चांगल्या पद्धतीने वापरण्याकरता दिली आहे. बुद्धीचा वापर आपण कायमच करतो, पण बुद्धीचा वापर आपण कसा करावा की जेणेकरून आपल्याला त्यातून काही गोष्टींचा फायदा होईल. आपलं नुकसान, जीवनाचं नुकसान ज्या गोष्टींमुळे होतं त्या गोष्टी आपण प्रयत्नपूर्वक टाळायला हव्या असं त्या आख्यायिकेतून आपल्या लक्षात आलं. आणि तो जो कथा भाग होता तिथपर्यंत आपण बघितलं. ब्रह्मदेवांनी तो जो सूर्य होता, ज्या सूर्यदेवाने त्यांना ही सगळी माहिती सांगितली, 10 सर्गांची माहिती सांगितली, त्या सूर्याला आपल्या सर्गाचं मनू होण्यास सांगितलं. त्यावेळेला त्या सूर्याने आपले 2 भाग केले आणि एक भाग जो आहे तो सूर्य म्हणून आणि दुसरा भाग ब्रह्मदेवांच्या सर्गाचा म्हणून तो काम करायला लागला. या गोष्टीवरून हेच लक्षात येतं की ब्रह्मामध्ये जड आणि चेतन अशा दोघांचा संभव नसतो. जे ब्रह्मतत्व आहे त्याच्यामध्ये जड आणि चेतन हा भाग नाही. तिथे पूर्ण चैतन्य आहे. जड आणि चेतन कुठे आहे तर ते मनामध्ये आहे. मन जे आहे ते ज्या वेळेला विषयांशी एकरूप व्हायला लागतं, विकारांशी एकरूप व्हायला लागतं, वासनांशी एकरूप व्हायला लागतं, संसारामध्ये रमायला लागतं, त्यावेळेला तो मनाचा जो भाग आहे त्याला जड असं म्हटलं. आणि तेच मन ज्या वेळेला ब्रह्मतत्वाशी, आत्मतत्वाशी संलग्न व्हायला लागतं, एकरूप व्हायला लागतं, त्यावेळेला त्या मनाला चेतन असं म्हटलं.
सगळा जो भाग येतो तो चित्त आणि मन याच्या ठिकाणी आहे, ज्याला जोडून बुद्धी पण आहे. पण जास्तीत जास्त प्रमाण जे आहे ते चित्त आणि मन या दोघांवरती जर माणसाने एकाग्रता साधली आणि या दोघांचा नीटपणाने उपयोग करून घेतला तर सहजतेने त्याला आपल्या जीवनाचा उद्धार करून घेता येईल. शुद्ध चित्त स्वरूपाचंच एका बाजूला चित्त आणि दुसऱ्या बाजूला जग असे दोन भाग कल्पिण्यात आले आहेत. चित्त स्वरूप जे आहे त्याचेच दोन भाग आहेत असं सगळीकडे म्हटलं जातं की एका बाजूला चित्त आहे आणि दुसऱ्या बाजूला जग आहे. चिदैक बुद्धीने आणि द्वैत बुद्धीने उपलब्ध होणारे हे सर्व जग वास्तविक शुद्ध चित्तच आहे. चिदैक बुद्धी म्हणजे चित्त स्वरूपाची, चित्त स्वरूपामध्ये लीन असणारी, चित्त स्वरूपाविषयी चिंतन करणारी, विचार करणारी जी बुद्धी आहे ती चिदैक बुद्धी. आणि द्वैत बुद्धी या दोघींमुळे उपलब्ध होणारं जे जग आहे ते वास्तविक शुद्ध चित्तच आहे. सगळं काही जगाचा जो विस्तार आहे तो सगळ्याचा सगळा विस्तार फक्त आणि फक्त चित्तामध्ये निर्माण होतो. जो काही विचार केला जातो, ज्या काही भावना केल्या जातात, ज्या काही कल्पना केल्या जातात, ज्या गोष्टींचं चिंतन केलं जातं ते सगळं जे आहे ते चित्ताचा व्यापार तो आहे. पण तेच आपल्यामध्ये जड विषयांची कल्पना करते. हे जे चित्त आहे तेच काय करतं तर आपल्यामध्ये जड विषयांची कल्पना करते. वस्तुतः ते जरी सर्वात्मक आणि सर्व शक्तिमान असले तरीही त्या चैतन्याचा आश्रय त्याने केल्याशिवाय ते परमात्म्याशी तद्रूप होऊ शकत नाही. आपल्याकडे आपण असं म्हणतो की मन सगळं काही काम करतं. मनाला आपण जिकडे वळवू त्या पद्धतीने आपल्या जीवनाला दिशा मिळते. इथे यांनी म्हटलं आहे की सगळ्याचा करता करविता चित्त आहे. तुम्ही चित्ताकडे लक्ष द्या. मन हे चित्तानंतर येतं. सगळा व्यापार, सगळा संसार जो आहे तो चित्तामध्ये भरलेला आहे. सगळी जी काही देवाणघेवाण होते संसाराविषयीची ती चित्तामध्ये होते. आणि म्हणून हे जे चित्त आहे हे जड विषयांची कल्पना करते. वस्तुतः हे चित्त कसं आहे, सर्वात्मक आहे. कारण संपूर्ण विश्व त्या चित्तामध्ये सामावलेलं आहे. त्यामुळे ते सर्वात्मक आहे, सर्व शक्तिमान आहे. चित्तामध्ये ज्या गोष्टीचं चिंतन आपण करतो तीच गोष्ट आपल्या जीवनाला पुढे जाऊन दिशा देते. जसं आपण चिंतन करू त्या पद्धतीने आपल्या जीवनाची दिशा ठरत जाते. आपल्या जीवनाचं भविष्य ठरत जातं चिंतनाने. म्हणून ते म्हणतात की चित्त हे सर्वात्मक आहे, सर्व शक्तिमान आहे. पण जोपर्यंत ते चैतन्याचा आश्रय करत नाही, परमात्म्याशी एकरूप होऊ शकत नाही, तोपर्यंत ते चित्त जडच आहे. चित्ताला परमात्म्याचा स्पर्श होणं गरजेचं आहे. चित्ताने संसाराबरोबर परमात्म्याचंही चिंतन करणं अपेक्षित आहे. सुरुवातीला चित्ताला वळवण्याकरता काही काळ तरी परमात्म्याचं, परमेश्वराचं चिंतन अपेक्षित आहे. नंतर हळूहळू जशी चित्ताला सवय व्हायला लागते चिंतनाची, तसं तसं परमात्म स्वरूपाचं चिंतन जास्त वाढवता येतं आणि संसाराचं चिंतन कमी कमी करता येतं. आणि असं जर केलं तरच आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होऊ शकतं. हे तू लक्षात घे असं वशिष्ठ ऋषी रामांना सांगतात. पुढे ते म्हणतात की रघुश्रेष्ठ रामा ब्रह्मदेवाने अशा रीतीने कथन केल्यानंतर मी पुन्हा ब्रह्मदेवांना विचारलं की भगवान, शाप, मंत्र इत्यादिकांच्या शक्ती अमोघ आहेत. आपल्याकडे मंत्रशास्त्र आहे, शाप सुद्धा आपण ऐकतो, अनेक कथा ऐकतो. आता मगाच म्हणजे कालच आपण ती कथा ऐकली की त्या ऋषींनी अहल्येला शाप दिला आणि
तो जो इंद्र होता त्याला शाप दिला आणि त्यांचं शरीर गळून पडलं. तर म्हणून वशिष्ठ ऋषींनी ब्रह्मदेवांना प्रश्न विचारला की शाप आणि मंत्र यांच्यामध्ये अमोघ शक्ती आहे, त्या केव्हाही निष्फळ होऊ शकत नाहीत. मग शापादिकांचा मनावर काहीच परिणाम होत नाही का, आणि तो घडत असल्यास कसा होतो ते सांगा. कारण त्या अहल्येला आणि इंद्राला जो शाप दिला त्याचा परिणाम शरीरावरती झाला. दोघांचं शरीर गळून पडल्यानंतर ते विविध योनींमध्ये गेले, पण ते दोघं एकमेकांना पती पत्नी मानत दोघं एकमेकांबरोबर राहिले. त्यांच्या मनावरती त्याचा काहीही परिणाम झाला, बुद्धीवर परिणाम झाला नाही की अरे आपल्याला एवढा मोठा शाप दिलाय तर आपण या गोष्टींपासून लांब जायला हवं, किंवा आपण जे काही करतो आहे ते योग्य आहे अयोग्य आहे असा काहीच विचार तिथे झालेला दिसत नाही. म्हणून वशिष्ठांनी प्रश्न विचारला की त्याचा काही उपयोग होतो का मनावर, आणि होत असेल तर तो कसा ते सांगा. वशिष्ठ म्हणतात की राम ब्रह्मदेवांपासून ते वृक्षादी स्थावरापर्यंत सर्व प्राण्यांना 2 शरीरं असतात. ब्रह्मदेवापासून वृक्षादी सर्व प्राण्यांना, माणूसही त्यात आहे, वृक्षांना सुद्धा 2 शरीरं असतात. मनोरूपी शरीर हे पहिलं असून ते सतत चंचल आणि कोणतंही कार्य लवकर करणारं असतं. एक शरीर जे आहे ते मनोरूपी आहे, त्याच्यामध्ये मन बुद्धी चित्त यांचे अंश आहे. आणि दुसरं आहे स्थूल अस्थिमासांचं शरीर, ते जड असतं, ते काहीच करत नाही. अस्थिमासांचं जे शरीर प्रत्येकाचं आहे ज्याला स्थूल शरीर असं म्हटलं जातं, ज्याला जड शरीर असं म्हटलं जातं, ते काहीही करत नाही. सगळ्यांचं या स्थूल देहाशी पूर्ण तादात्म्य झालेलं असतं. म्हणून मंत्र शाप चेटू जारण मारण यांचा परिणाम स्थूल देहावरती होतो. प्रत्येकजण आपल्या शरीराला सर्वस्व मानतो. शरीराशी माणूस इतका एकरूप झालेला असतो की असं जर तुम्हाला म्हटलं की काही वेळ तुम्ही शरीरातून तुम्हाला बाहेर काढतो तर ते सहनच होणार. ओके, शरीर नाही अशी अवस्था माणसाला ती कल्पना सुद्धा करता येत नाही. म्हणून माणसाला मृत्यूची भीती वाटते की आपलं शरीर पडून जाणार, आपण अशरीरी होऊन जाणार, शरीर विरहित अवस्था आपली येणार, हे माणसाला मान्य होत नाही. आणि म्हणून त्या स्थूल देहाशी शरीराशी त्याचं तादात्म्य झालेलं असल्यामुळे मंत्राचा शापाचा जारण मारण्याचा परिणाम स्थूल देहावरती जास्त होतो. हा देह अशक्त दीन क्षणात नष्ट होणारा अस्थिर असून कर्माचं फल भोगणारा आहे आणि तो राजा पिता यांच्या अधीन असतो. देह जो आहे तो कसा आहे, अशक्त आहे, दीन आहे. अशक्त आहे म्हणजे त्याला त्याची शक्ती नसते, दीन आहे, क्षणात नष्ट होणारा आहे, शरीर केव्हाही नष्ट होऊ शकतो. अस्थिर आहे, शरीरामध्ये केव्हा काय बिघाड होईल बदल होईल हे सांगता येत नाही. त्याचप्रमाणे तो राजा आणि पिता यांच्या अधीन असतो. कारण राजाची आपण प्रजा असतो, त्यामुळे पहिला अधिकार आपल्या शरीरावरती राजाचा असतो. त्या काळामध्ये असायचं की राजा हा त्या प्रजेचं पालन करणारा असल्यामुळे प्रजेवरती पहिला अधिकार राजाचा. पित्याचा अधिकार आहे कारण पित्याने त्या शरीराला जन्माला घातलेलं आहे. त्याला आपण पितृऋण म्हणतो, मातृऋण म्हणतो की माता पिता यांचा तो अधिकार आहे. मनोरूपी देह सूक्ष्म असतो, तो स्वतंत्र असतो, तो दिसत नाही पण तो असतो. याने पौरुष प्रयत्नाचा आश्रय केला आणि धैर्य धारण केल्यास शाप मंत्र इत्यादिकांचा त्याच्यावर कोणताच परिणाम होत नाही. तेव्हा जर त्याने पौरुष प्रयत्न केले आणि धैर्य धारण केलं तर मनाने, जर ते मन कमकुवत असेल
तर मात्र ह्या सगळ्यांचा परिणाम मनावरही होतो. आपल्याकडे एक म्हण आहे, भीत्यापोटी ब्रह्मराक्षस. ज्याचं मन कमकुवत आहे त्याला सगळ्या बाधा होतात, नसल्या तरी होतात. ओके. आणि ज्याचं मन धीट आहे, ज्याच्या मनामध्ये धैर्य आहे, पराक्रम आहे, उदात्त भाव आहे, अशांच्या मनावरती काहीही परिणाम होत नाही. म्हणून आपण पाहतो की काही लोक जे असतात ते अनेकांना गुंडाळून आपलं आपलं काम नीटपणाने करत असतात. तुम्ही काहीही करा, मी माझं काम करत राहणार. कोणी कशाची भीती दाखवा, कोणी काही करा, ते बघतच नाही. मोदींचं चांगलं उदाहरण आहे. सगळं जग त्यांना घाबरायचा प्रयत्न करतं, पण आता उलटं व्हायला लागलं की सगळं जग आता त्यांना घाबरायला लागलं. म्हणजे दहशतवादी वगैरे जे आहेत, विशेषतः कॅनडातले, तर त्या बातम्या येत आहेत म्हणून खलिस्तान, ते आता इंग्लंडच्या सरकारला सांगतायत की आमचा जीव वाचवा, नाही तर मोदी आम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे घातपात करून सगळा दहशतवाद जो भारताच्या विरुद्ध उभा राहतो आहे तो ठेचण्याचं काम त्यांचं चालू आहे. तर अशी लोक जे असतात ती मनाने एकदम कणखर असतात. अशा लोकांच्या मनावरती शाप, मंत्र, म्हणजे वाईट दृष्टीने जारण मारण यांचा काहीही परिणाम होत नाही. मनावर दुःखांचा आघात होत नाही. एवढंच नाही तर मन जे जे दृढ निश्चयाने ठरवेल ते ते मिळवल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून माणसाने पौरुष प्रयत्न करायचे असतात. पौरुष प्रयत्न करायचे म्हणजेच सत्पुरुष सद्ग्रंथांचं अवलोकन करावं, त्यांचा अभ्यास करावा आणि आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं. मन हेच आपल्या सामर्थ्याने म्हणजे पौरुष प्रयत्नाने हवं ते साध्य करू शकतो. म्हणून मनाला नेहमी स्वरूपानुसंधानात ठेवल्यास त्याच्यावर इतर कोणत्याही गोष्टींचा परिणाम होत नाही. काय करायला हवं तर त्याला नेहमी स्वरूपानुसंधानात ठेवायला. आपलं स्वरूप जे आहे ते आपलं स्वरूप आपण जे काही मानतो, जे काही आपलं आराध्य आहे, राम असतील, कृष्ण असतील, जे जे काही असेल ते आपलं स्वरूप आहे असं समजून त्याच्याशी आपलं मन जे आहे ते एकाग्र करावं. मनाला कायम त्या आराध्याचं अनुसंधान ठेवावं. कारण सुरुवातीला आपल्याला देहधारी अवतार जे आहेत त्यांचाच आश्रय घ्यावा. जे निष्कल ब्रह्म आहे, केवळ ब्रह्म आहे, त्या ब्रह्माची उपासना करता येत नाही. सुरुवातीला सगुण साकाराची उपासना करावी लागते आणि नंतर निर्गुण निराकाराची उपासना करता येते. पुढे वशिष्ठ म्हणताय की राम ब्रह्मापासूनच त्रैलोक्याच्या उदरामध्ये असलेल्या सर्व पदार्थांची उत्पत्ती झालेली आहे. पारमार्थिक दृष्ट्या पाहता उत्पन्न न झालेल्या अशा या जगात ब्रह्माची मनोरूपी चित्शक्ती अहंकाराची कल्पना करून ब्रह्मदेव बनते आणि नंतर ब्रह्मदेवापासून सर्व व्यष्टी जीव उत्पन्न होतात असे अज्ञानी लोक मानतात. परत बघूया की ब्रह्मापासूनच त्रैलोक्याच्या उदरामध्ये असलेल्या सगळ्या पदार्थांची उत्पत्ती झालेली आहे. ब्रह्मतत्व जे आहे त्याच्यापासूनच त्रैलोक्यामध्ये सगळ्या वस्तू उत्पन्न झाल्या. पारमार्थिक दृष्ट्या पाहता उत्पन्न न झालेल्या अशा या जगात ब्रह्माची मनोरूपी चित्शक्ती अहंकाराची कल्पना करून ब्रह्मदेव बनते. हे आपण मागे बघितलेलं की ज्या वेळेला ते जे ब्रह्मतत्व आहे त्या ब्रह्मतत्वाची जी चित्शक्ती आहे ती व्यक्त होते. मी आता व्यक्त व्हावं अशा संकल्पनेने व्यक्त होते. त्यावेळेला त्याच्यातून ब्रह्मदेव आकाराला येतात आणि नंतर या ब्रह्मदेवांपासून सर्व व्यष्टी जीव उत्पन्न होतात असे अज्ञानी लोक मानतात. खरं तर मनाच्याच कल्पना खेळामुळे सृष्टीचं अस्तित्व जाणवतं. खरं तर ही सृष्टी जी आहे ती सगळा मनाचा
खेळ आहे. ब्रह्मदेव कुठेही तुम्हाला सापडणार नाही. पण सगळ्यांना जसं निर्गुण निराकार ब्रह्माची उपासना करता येणार नाही, त्याला जाणून घेता येणार नाही, कारण प्रत्येकाची बुद्धिमत्ता, विचार करण्याची क्षमता, धारण करण्याची क्षमता ही कमी जास्त असल्यामुळे प्रत्येकाला पचेल या पद्धतीने या संकल्पना मांडण्यात येतात. जसं आपण पाहतो की लहान मुलांमध्ये सुद्धा काही मुलं जी असतात त्यांची पचनशक्ती चांगली असते, त्यांना व्यवस्थित खायला दिलं व्यवस्थित बसतं. काही मुलांचं एवढं तेवढं खाल्लं की लगेच पोट भरतं आणि काही मुलांना खायलाच नको असतं. मग अशा टाईपची जी सगळी मुलं आहेत तर सगळ्यांचं पोषण तर नीट व्हायला हवं, म्हणून आहार जो आहे तो कमी जास्त द्यावा लागतो. सगळ्यांना एकसारखा आहार देऊन चालत नाही. तसंच हे आहे की जे ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता प्रत्येकाची आहे ती वेगळी वेगळी आहे आणि त्यानुसार हे ज्ञान दिले जाते. पुढे वसिष्ठ ऋषी म्हणतात की मन हे वासना मलाने मलिन झालेलं असल्यामुळे जड आणि अज्ञ बनते. तेच मन वासना रहित झाल्यावर चेतन बनते असा अनुभव आपल्याला घेता येतो. वासनेमुळे मन पूर्णपणे मलिन होतं आणि मलिन झालेलं जे मन आहे ते काय करणार, ते आणखी उपभोग होणार हो ना. त्या मनामध्ये आणखी द्वेष, अहंकार आदी विकार जास्तीत जास्त निर्माण होणार. ते मन त्या ब्रह्मतत्वाचं कधीही चिंतन करणार नाही. म्हणून आपण पाहतो की आपल्या बाजूला एवढी सगळी सुशिक्षित माणसं आहेत, कुणीही अशिक्षित नाही, पण किती लोकांचा कल हा आत्मज्ञान प्राप्तीकडे आहे. म्हणजे आता तर पिंग घेऊनच शोधावं लागेल. किती लोक आहेत, खूप कमी आहे. का? कारण बहुतांश लोक जे आहेत ते हे जे सगळं ज्ञान आहे ते ज्ञान आहे हे मान्य करत. जी गोष्ट आहे ती इतर कोणीतरी सांगितली ती नाहीच आहे हो, की त्याच्यावरच विश्वास ठेवतात आणि तिथूनच मागे फिरतात. तिथपर्यंत जात सुद्धा नाही, बघत सुद्धा नाही. अशीच बहुसंख्य लोक असतात. काही लोक थोडाफार अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. त्या अभ्यासामध्ये त्यांना इतकं म्हणजे एखाद्या अरण्यात गेल्यानंतर माणूस रस्ता चुकतो आणि मग त्याला कळत नाही आपण कुठे आलो आहे, काय आलो आहे, कुठून बाहेर पडायचं आहे, तशी अवस्था आपल्यासाठी होते. आणि या सगळ्या जंजाळातून माणसं कायमची बाहेर पडतात. असं वाटतं की अध्यात्म नको, डोक्याला ताणही नको. काय करा, आपल्याला जेवढी पूजा पाठ करता येईल, एखादी पोथी वाचता येईल, एखादं स्तोत्र म्हणता येईल तेवढं मनात वाचायला. खूप कमी लोक जी आहेत ती अध्यात्माच्या मार्गावरती वाटचाल करतात. त्यातही सद्गुरूंची प्राप्ती झालेली, सद्गुरूंनी सांगितलेलं ज्ञान स्वीकारणारे आणि ते आत्मसात करणारे त्यात आणखी विरळ. सगळ्या गमती जमतीच आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव हा येतो तो मनाच्या पातळीवर येतो. जड आणि चेतन हा जो भाग ते परत परत सांगताय की माणसाला विकार वासनांमध्ये आनंद वाटतो. तुम्ही बघा, आता आपण पाहतो आहोत की योग वासिष्ठावरती आपण व्याख्यान ठेवतो. किती लोक येतात? कमीत कमी लोक येतात. हेच जर उद्या इथे आपण डिक्लेअर केलं की उद्या इथे आपण अन्नदान करणार आहोत आणि पेपर आउट केलं तर आपल्याला श्वास घ्यायला उसंत मिळणार ना, एवढी लोक येतात. बरोबर आहे. किंवा इथे काय कपडे वाटणार आहोत किंवा काय संसारात लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचं मोफत वाटप होणार आहे असा जर बोर्ड लावला तर ती रांग कुठपर्यंत जाईल सांगता येणार नाही. का? कारण प्रत्येकाला आवड जी आहे ती संसाराची आहे, संसारातल्या पदार्थांची आहे. कारण ते पदार्थ भोगायला मिळतात. इथे ज्ञान कसं भोगणार? हो की भोगता येतं का? वैराग्य भोगता येतं का? म्हणजे फार अवघड आहे. कुणी एवढी कटकट करायची असं सगळं वाटतं. आणि म्हणून
आपल्याला बहुतांश लोक जे आहेत त्यांचं मन जड स्वरूपामध्ये वासनामलाने मलिन झालेलं दिसतं. कुठली ना कुठली वासना ही मनामध्ये असतेच आणि ती वासना काही माणसाला शांत बसू देत नाही. राम आत्मसमाधीमध्ये स्थिर झालेलं चित्त अत्यंत शुद्ध आणि निर्वासन म्हणजे वासना रहित होतं. स्थिर चरात्मक असं हे विश्व चित्ताने उत्पन्न केलेलं आणि चित्ताधीन असल्यामुळे चित्ताला बंध आणि मोक्ष या अवस्था प्राप्त होत असतात. आत्मसमाधीमध्ये ज्या वेळेला आपलं चित्त स्थिर होतं त्यावेळेला ते अत्यंत शुद्ध आणि निर्वासन होतं, म्हणजे त्याच्यातल्या कुठल्याही वासना शिल्लक राहत नाही. आणि स्थिर चरात्मक असं हे विश्व जे चित्ताने उत्पन्न केलेलं आहे ते चित्ताधीन असल्यामुळे चित्ताला बंध आणि मोक्ष या अवस्था प्राप्त होत असतात. जर चित्ताने कायम संसाराशी एकरूपत्व साधलं तर ते चित्त बंधनामध्ये पडते आणि चित्ताने संसाराचा विचार दूर करून आत्मसमाधीमध्ये जर ते चित्त स्थिर राहिलं तर ते चित्त मुक्त होतं. या संबंधाने पूर्वी मला ब्रह्मदेवांनी सांगितलेलं चित्ताख्यान तुला सांगतो. चित्ताख्यान, चित्ताचं पण आख्यान. वशिष्ठ म्हणतात की राम एक विस्तीर्ण, अत्यंत विस्तीर्ण, शून्य, शांत आणि अतिशय भयंकर असं अरण्य होतं. त्या अरण्यामध्ये हजारो हात आणि हजारो डोळे असलेला एक अत्यंत विशाल आणि भयंकर देह असलेला पुरुष होता. आपल्या हातांमध्ये विविध शस्त्र घेऊन तो झाडांवरती, वेलींवरती चालवत असे. मध्येच त्या विस्तीर्ण प्रदेशामध्ये मोठमोठ्या आरोळ्या ठोकर धावत सुटत असे. मध्येच हातातल्या शस्त्रांनी आपल्या अंगावर घाव करून घेत असे आणि नंतर थकून एका ठिकाणी बसत असे. परत पळत सुटे. कधी तिथे असलेल्या अंधकूपात म्हणजे विहिरीमध्ये तो पडत असे, ज्याच्यामध्ये काटेरी वेली आहेत, मोठमोठाले दगड पसरलेले आहेत. अशा त्या विहिरीत पडल्यानंतर मोठ्या प्रयासाने तो त्याच्यातून पुन्हा बाहेर येत असे. त्यानंतर अल्पछाया देणारे जे वृक्ष आहेत अशा करंज वृक्षांच्या निबिड अरण्यामध्ये तो राहत असे, वावरत असे. काही वेळाने तिथून परत बाहेर पडून आपल्या अंगावर तो प्रहार करायला सुरुवात करत असे आणि नंतर पुष्कळ अंतर गेल्यानंतर तो चंद्रकिरणांप्रमाणे शीतल असणाऱ्या एका सुंदर कदलीवनामध्ये देखील शिरत असे. त्या ठिकाणी त्याला थोडासा आनंद वाटला. तिथे काही क्षण थांबून तो बाहेर पडला की पुन्हा आपल्या शरीरावर शस्त्रांनी आघात करून तो घेऊ लागत असे आणि त्या वनामध्ये आरोळ्या देत धावत इकडे तिकडे सुटत असे. हा त्याचा नित्यक्रम. बरेच दिवस पाहिल्यानंतर मी त्याला मार्गामध्ये क्षणभर अडवून विचारले की तू कोण आहेस, तू काय करतोयस आणि तुझं नाव काय. माझा प्रश्न ऐकताच तो मला म्हणाला की मी कोणी नाही, मी काहीही करत नाही, माझ्या कर्मात अडथळा आणणारा तू माझा कट्टर शत्रू आहे. तू मला पाहिलंस त्यामुळे माझ्या सुखदुःखाचा नाश झाला. असं म्हणून तो पुरुष आपल्या विकल देहाकडे बघून दीनवाने रडू लागला. नंतर तो रडायचा थांबला आणि मोठमोठ्याने हसू लागला. मोठ्याने ओरडला आणि नंतर त्याने आपल्या शरीराचे सगळे अवयव एक एक करून छाटून टाकले आणि नियतीच्या शक्तीमुळे कुठेतरी निघून गेला. आख्यान, चित्ताख्यान. राम या गोष्टीनंतर काही दिवसांनी असाच दुसरा पुरुष मला भेटला. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी तिसरा पुरुष मला भेटला. असे अनेक पुरुष मला त्या पद्धतीने भेटत गेले.
त्या सगळ्यांची दशा एकसारखीच होती. आणि अजूनही त्या वनामध्ये असे अनेक पुरुष विद्यमान आहेत. राम म्हणतात की गुरुवर्य, आपण आत्ता सांगितलेले अरण्य कुठे आहे, म्हणजे त्याचा पत्ता कुठे आहे, आणि त्यामध्ये आत्मघातकी कृत्य करणारे पुरुष कोण आहेत ते मला सांगा. श्री वशिष्ठ ऋषी म्हणतात की हे रघुनाथा, ते अरण्य आणि त्यातील पुरुष वास्तविक कुठे दूर नाही, तर वास्तविक पाहता असत्य, वेगवेगळ्या भ्रांती आणि विकारांनी भरलेला संसार हेच अरण्य आहे. अरण्य जे आहे ते असं कुठेतरी एक भाग नाही आहे. आपला जो संसार आहे तेच निबिड अरण्य आहे. आणि या संसार रूपी अरण्यामध्ये भ्रमण करणारे विशाल देहधारी, सहस्र हात आणि सहस्र डोळे असणारा पुरुष म्हणजे आपलं मन आहे. हे मन संसार रूपी अरण्यात भ्रमण करताना नेहमी दुःखात पडलेलं असतं. संसारामध्ये हे मन कधी आनंदी असतं का? नाही. काहीतरी मनाच्या विपरीत घडलेलंच असतं. फार क्वचित असं घडतं की हा सगळं जुळून आलंय आणि मन आनंदी आहे. शक्यता असं कधी नाही. राम, अरण्यातील त्या पुरुषाचं अवलोकन करणारा मी म्हणजे बुद्धी आहे. ती विवेकी बुद्धी आहे. ती बुद्धी कधीतरी मनाला विचारते, अरे तू कोण आहेस, काय करतोयस. पण बुद्धीने केलेला उपदेश ऐकून मन आपले हातपाय म्हणजेच अवयव कापून टाकतो. म्हणजे काही काळ बुद्धीचं ऐकून मनातल्या वासना नष्ट होतात, काही काळ, आणि ते शांत होऊन परमपदाला जातात. परमपदाला ते जातं किंवा ते गेलं. काहींनी त्याची उपेक्षा केली, त्यामुळे ते परत दुःखात पडतात. संसार आहे, वेगवेगळ्या वृत्तीची माणसं आपल्या आजूबाजूला असतात आणि त्यामुळे असे प्रसंग घडतात आणि मन पुन्हा दुःखी. कदलीवन म्हणजे स्वर्ग सुख आहे आणि करंजवन म्हणजे नरक आहे. माणूस नेहमी वाईट आणि चांगली अशी कृत्य करतो. काही वेळेला स्वर्ग सुख अनुभवतो आणि काही वेळेला नरक यातना त्याला याची देही याची डोळा अनुभवायला लागतात. वाईट कृत्यामुळे त्याला नरक यातना भोगाव्या लागतात, तर चांगल्या कृत्यामुळे स्वर्ग सुख उपभोगतो. हा त्याचा जीवन प्रवास चालू असतो. रामा, या जीवन प्रवासात जो विवेक बुद्धीला प्रमाण मानतो आणि संसाराला मनातून दूर करतो आणि पूर्वज्ञान प्राप्त करून घेतो, तो विकाररहित होऊन परमपदाला जाऊन पोहोचतो. म्हणजे मन जसं मानेल तसं माणसाने वागू नये, असं त्यांना थोडक्यात सांगायचं की तुम्ही तुमच्या बुद्धीला विचारा की हे योग्य आहे की अयोग्य. अर्थात त्याच्याकरता बुद्धी भ्रमित नसावी, बुद्धी स्थिर असावी लागते, बुद्धी विवेकी असावी लागते. आणि ते ज्या वेळेला घडेल त्यावेळेलाच ती बुद्धी आपल्याला योग्य तो मार्ग दाखवू शकते. नाही तर मन भरकटलं की त्याच्या मागे बुद्धीसुद्धा भरकटत जाते. म्हणून आपल्याकडे आपण म्हणतो की काही लोक व्यवहाराने विचार करतात, काही लोक भावनेने विचार करतात. प्रत्येक वेळेला व्यवहारही उपयोगाचा नाही आणि प्रत्येक वेळेला भावनाही उपयोगाची नाही. दोघींचा बॅलन्स जो आहे तो माणसाला करता यायला हवा, तरच त्याला जीवनाचं आनंद घेता येईल आणि आपली आत्मिक प्रगती करून घेता येईल. नाही तर दुनिया बसलेलीच असते त्रास द्यायला. प्रत्येक गोष्टीचा किती त्रास करून घेणार आणि प्रत्येक गोष्टीला किती उत्तर देत बसणार. शेवटी प्रत्येक गोष्टीला लिमिट हे आहेच, तर हे कळायला हवं. म्हणून ते म्हणतात की राम, समुद्रापासून उत्पन्न होणाऱ्या तरंगांप्रमाणे ब्रह्म या परमपदापासून हे चित्त उत्पन्न झालं आहे. ब्रह्म या परमपदापासून
चित्त उत्पन्न झालं आहे आणि तरंग हा जलाचा विकार आहे. तरंग जर पाण्यावर आले नाही तर त्याला काही अर्थच नाही. तो जलाचा स्वभाव धर्म आहे. वाहणं, तरंगित होणं हा जलाचा विकार आहे. त्याचप्रमाणे चित्त हा ब्रह्माचा अज्ञानामुळे होणारा विकार आहे. जल लाटांच्या रूपाने भासते तसे ब्रह्म हे मनाच्या रूपाने आपल्याला भासते. ज्ञानसंपन्न पुरुष जलदृष्टीने समुद्राकडे पाहतो, त्याला तरंग आणि समुद्र निराळे दिसत नाही. जल आणि जलावर उठणाऱ्या लाटा हे जसं आपल्याला भासतं तसं ब्रह्म हे मनाच्या रूपाने आपल्याला भासत असतं. म्हणजे मनाचा विस्तार ज्यावेळेला आपण पाहतो, मनाचं स्वरूप पाहतो, त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं की आपल्यामध्ये असणारं मन जर एवढं व्यापक आहे, एवढं विशाल आहे, तर ते ब्रह्मतत्व किती व्यापक असेल त्याच्यावरनं आपल्याला कल्पना करता येते. आणि म्हणून ज्ञानसंपन्न पुरुष जे असतात ते जलदृष्टीने समुद्राकडे पाहतात आणि त्यामुळे त्यांना तरंग, समुद्र हे काही वेगळे दिसत नाही. तर अज्ञानी माणसाचं मन मात्र मन आणि ब्रह्म यांना भिन्न दृष्टीने पाहतात. म्हणून ते संसार भ्रमणाला कारणीभूत होतं की मन जे आहे, मन असू द्या, चित्त असू द्या, बुद्धी असू द्या, या तीनही गोष्टी, चारही गोष्टी, अहंकार जो आहे आत्मचतुष्टयामधला, या चारही गोष्टी त्या ब्रह्मतत्वाच्या लाटा आहेत. आणि लाट ही पोकळ असते, तिचं स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र कार्य नाही. सगळ्याचं मूळ जे आहे ते समुद्र आहे. तसं इथे सगळ्याचं मूळ जे आहे ते ब्रह्मतत्व आहे. आणि त्यामुळे त्या लाटांवर खेळत न बसता, म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांच्याशी माणसाने न खेळत बसता त्याचं जे मूळ स्वरूप ब्रह्मतत्व आहे तिथपर्यंत जायला. हे ब्रह्म वस्तुतः सर्व शक्तिमान, अत्यंत श्रेष्ठ, नित्य, परिपूर्ण आणि अव्यय आहे. आणि तेच सर्व जगाचं कारणही आहे. सर्व शक्तिमान ब्रह्म आहे. ब्रह्मामध्ये किती शक्ती आहे ज्याचा कोणीही विचार करू शकत नाही. ब्रह्माच्या मनात ज्या वेळेला येतं त्यावेळेला ती शक्ती तो प्रकट करतो, प्रकाशित करतो. अहो साधं आपण जर चिंतन केलं की या विश्वात किती शक्ती बदललेल्या आहेत. 10 दिशांना दिशांच्या शक्ती आहेत. वरती शक्ती आहे, खाली शक्ती आहे, प्राण्यांची शक्ती वेगळी आहे, पशूंची शक्ती वेगळी आहे, प्राणशक्ती वेगळी आहे, प्रत्येकामध्ये बुद्धीची शक्ती आहे, मनाची शक्ती आहे, संकल्प शक्ती आहे, अनंत शक्ती आहेत. एकट्या माणसामध्ये किती शक्ती आहे, म्हणजे ज्या शक्तींचा आपण विकास करतो आणि त्या शक्ती वापरतो जीवनभर, त्या आपल्याला ज्या काही शक्ती मिळालेल्या आहेत त्याच्या 1 किंवा 2% आपण वापरतो. इतक्या शक्ती आपल्या आत निद्रिस्त स्वरूपामध्ये असतात. आणि त्या शक्ती जेव्हा आपण ब्रह्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला त्या प्रकाशित व्हायला लागतात, प्रकट व्हायला लागतात. म्हणजे एका माणसाच्या शरीरामध्ये इतक्या अनंत शक्ती आहेत, तर त्या ब्रह्मस्वरूपामध्ये किती शक्ती असते त्याची कल्पनाच करता येत नाही. म्हणून तो अत्यंत श्रेष्ठही आहे, सर्व शक्तिमान आहे, अत्यंत श्रेष्ठ आहे. त्या ब्रह्माव्यतिरिक्त इतर कुठलाही पदार्थ, कुठलीही वस्तू श्रेष्ठ नाही. तोच एकमेव नित्य आहे, तोच परिपूर्ण आहे. दुसरं त्याच्या व्यतिरिक्त कोणीही पूर्ण नाही. तोच अव्यय आहे आणि तोच सर्व जगताचं कारणही आहे. सगळं जग, विश्व, ब्रह्मांड जी काही निर्माण होतात त्याला कारणीभूत तोच आहे. सर्व शक्तीने संपन्न असलेले भगवान ज्या ज्या शक्तीची कल्पना करतात ती शक्ती प्रकाशित होते.
सगळं त्यांच्याकडे आहेच आहे, त्यामुळे त्यांना जसं वाटेल त्या पद्धतीने त्या त्या शक्तीला प्रकाशित करतात. याचा अर्थ त्या त्या शक्तीला क्रियाशील करतात, क्रियाशील करतात. आणि ती शक्ती मग संपूर्ण सृष्टीमध्ये आपलं आपलं काम जे आहे ती करत राहते. आणि गंमत म्हणजे यातली कुठलीही गोष्ट आपल्याला दिसत नाही. न शक्ती दिसतात न ब्रह्मतत्व दिसतं. पाणी दिसतं पण पाण्यामध्ये असणारी शक्ती दिसत नाही. अग्नी दिसतो पण अग्नीमध्ये असणारी शक्ती दिसत नाही. त्याचं कार्य दिसतं, प्रकाश देणं हे त्याचं कार्य आहे अग्नीचं, किंवा सगळ्या गोष्टींची राख करणं हे कार्य आहे. पण शक्ती दिसते का त्याच्यातली? शक्ती दिसत नाही. 10 दिशांना शक्ती आहे, दिसतात, एकदा तरी दिसली. आमचं कुठे लक्षच नसतं. आम्ही आणि आमचा संसार बस त्याच्यातच चिवडा झालेली असते. बाहेरचं सोडा, आपल्या आतल्या किती शक्ती आपल्याला माहिती आहे, किती शक्तींचा परिचय आपण करून घेतो आहे, त्याच्यातच खेळत बसतो. कधीच अशी इच्छा आपण करत की अरे हो, असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय की आदिशक्ती कुंडलिनी आपल्या शरीरात आहे. वाटत नाही आपल्याला की एकदा तरी बघूया आपण काय हरकत आहे एकदा बघितलं. कारण आपल्याला माहिती आहे तिला जर बघायचं असेल तर कठोर साधना करावी लागते. आणि तिथे मग आमचा महाभयंकर असा राक्षस असणारा शत्रू उभा राहतो, आळस. त्या शत्रूशी काय आम्हाला लढता येईल. आणि म्हणून आम्ही नाच सोडून देतो, जाऊ आहे ना असं. आपण नाही जाणलं तर काय बिघडणार आहे? हजारो नाही लाखो लोक नाही जाणत, त्यांचं कुठं काय बिघडतं? काय नाही बिघडत. खा प्या मजा करा, बस चाललंय ते चालू दे, अशी माणसाची वृत्ती आहे. राम संपूर्ण शरीरामध्ये त्या ब्रह्माचीच चित शक्ती व्यापून राहिलेली असते. जेवढी काही शरीरं निर्माण झालेली आहेत, निर्माण होतात, निर्माण होणार आहेत, जेवढी शरीरं, फक्त माणूस नाही, पशु पक्षी प्राणी वनस्पती सगळी सूक्ष्मात सूक्ष्म जीवसृष्टी सुद्धा जी आपल्या डोळ्यांना दिसत नाही ती, त्याच्यामध्ये सुद्धा त्या ब्रह्माची चित शक्ती व्यापून राहिलेली असते. प्रत्येकामध्ये आपली आपली शक्ती आहेच. ती सर्वगामी चित शक्तीच वायूमध्ये स्पंद रूपाने आहे. वायू जो इकडून तिकडे वाहतो तो वाहताना दिसत नाही, पण वाहतो ना, तो वाहतो, तर त्याच्यामध्ये ही शक्ती स्पंद रूपाने असते. पाषाणामध्ये जड रूपाने असते, पाण्यामध्ये द्रव रूपाने असते, अग्नीमध्ये तेज रूपाने असते, आकाशामध्ये शून्य रूपाने असते, आणि संसारामध्ये सर्व वस्तूंच्या भाव रूपाने ती आविर्भूत होते. संसारामध्ये ही शक्ती सगळ्यांच्या भाव रूपामध्ये असते. म्हणून आपण म्हणतो की भाव, मनाचा जो भाव आहे तो महत्त्वाचा आहे. जसा भाव असेल त्या पद्धतीने माणसाचा विचार, आचार, धारणा, सगळं काही जीवन त्या पद्धतीने चालतं. संहार शक्ती ही दशदिशांमध्ये असल्याचं दिसून येतं. सर्वगत, नित्य आणि चिद्रूपत्वाने स्फुरणारा जो आत्मा आहे, त्याचं आत्मा जेव्हा मननात्मक शक्ती धारण करतो तेव्हा त्याला मन असं म्हणतात. जीव म्हणजे वास्तविक ब्राह्मी शक्तीच असल्यामुळे ते तत्वतः ब्रह्मरूपच आहे. परंतु हे मी अशा शब्दांनी ब्रह्माच्या शक्तीचं जे विभाग करण्यात येत असतात ते केवळ भ्रमात्मक किंवा भासात्मक जग निर्माण करतात. जीव जो आहे, प्रत्येक जीव तो वास्तविक ब्राह्मी शक्तीच आहे.
प्रत्येक जीवामध्ये ब्रह्म आहे, ब्रह्माची चित शक्ती आहे. पण होतं काय की माणूस जीव स्वतःला देहापुरतं मर्यादित ठेवतो. फार तर फार मन बुद्धीचा थोडाफार तो विचार करतो, पण तोही विचार आपला संसार करण्याकरता, आपला व्यवहार नीट करण्याकरता, लौकिक जीवन चांगलं जगण्याकरता या मनाचा बुद्धीचा वापर केला जातो. पण आत्मिक उन्नती करता मात्र या मनाचा वापर केला जात नाही. म्हणून ते म्हणतात की मग सगळा भ्रम संसारातला वाढत जातो. राम ब्रह्माच्या ठिकाणी सर्व जीव भिन्न रूपाने दिसत असले तरी ते विवेकदृष्ट्या ब्रह्मरूपच आहे. की सगळे जीव जरी आपल्याला वेगळे दिसत असले तरी त्यांचं बाह्य रूप वेगळं आहे, आकार वेगळा आहे, रंग वेगळा आहे, रूप वेगळं आहे. पण सगळे जीव जे आहेत ते विवेकदृष्ट्या ब्रह्मरूपच आहे. सगळ्यांमध्ये एकच ब्रह्मतत्व आहे, दुसरं काहीही त्यात सापडत नाही. जन्मादी विकाररहित ब्रह्म तात्विक दृष्टीच्या अभावाने उत्पन्न होतो, नाश पावतो आणि स्थिर होतो. जन्मादी विकाररहित ब्रह्म, ज्या ब्रह्माला जन्मही नाही आणि कुठलाही विकार नाही, ते ब्रह्म तात्विक दृष्टीच्या अभावाने उत्पन्न होतं, नाश पावतं आणि स्थिर होतं. नामरूपरहित ब्रह्म अनेक रूपांनी भासमान होत असल्याचं दिसतं. परंतु तत्वतः विचार केला तर कर्ता, कर्म, करण, जन्म, मरण, स्थिती हे सारं ब्रह्मच आहे, त्यापासून दुसरं काहीही नाही. होतं काय की आपण असं म्हणतो की अमुक एक व्यक्ती जन्माला आली, तिथे एक ब्रह्म निर्माण झालं आणि ज्या वेळेला त्या व्यक्तीचा मृत्यू होतो त्यावेळेला ते ब्रह्म तिथून नाहीसं झालं, अशी धारणा आपली असते. तर त्यांनी असं म्हटलंय की जरीही ह्या तीन गोष्टी तर होत नाही, पण रूपरहित असणारं जे ब्रह्म आहे तेच वेगवेगळ्या रूपांनी भासमान होत असतं. आणि तत्वता जर विचार केला तर प्रत्येक जीव, त्या प्रत्येक जीवाचं कर्म, त्याचा जन्म, त्याचा मृत्यू, त्याच्या जीवनाची स्थिती, हे जे काही आहे ते सगळं ब्रह्मच आहे, त्या वाचून दुसरं आहे. आतही ब्रह्म आहे, बाहेरही ब्रह्म आहे, शरीरही ब्रह्म आहे, मनही ब्रह्म आहे, चित्तही ब्रह्म आहे, अहंकारही ब्रह्म आहे, जे काही कर्म होतं तेही ब्रह्म आहे, जीवनही ब्रह्म आहे, जन्मही ब्रह्म आहे आणि मृत्यूही ब्रह्म आहे. सगळी वाटचाल जी जीवाची होते ती ब्रह्मातून ब्रह्माकडे, पण जीव तसं मानत एवढंच आहे. मानणं काय मानतो जीव? मी संसारी आहे, मला संसार करायचा आहे, माझी मुलं आहेत, माझी बाळ आहेत, मला त्यांना मोठं करायचं आहे, मी सगळं करतो, हो ना, माझं शरीर आहे, माझे भोग आहेत, मी माझे, हा जो मी आहे ना, हा मी सुद्धा तो ब्रह्मच आहे. पण ती धारणा आणि तो भाव त्या मनामध्ये निर्माण होत नाही. या उलट जे संत सत्पुरुष असतात त्यांचा भाव असतो, सगळं काही ब्रह्मस्वरूप आहे, सगळं काही रामस्वरूप आहे. त्यांच्या जीवनामध्ये घडणारी प्रत्येक घटना ते कधी असं म्हणत नाही की हे मी केलं, रामांचं मंदिर मी बांधलंय, रामांच्या मूर्ती मी आणल्या आहे, असं नाही. रामांनी ते मंदिर माझ्याकडनं बांधून घेतलं, म्हणजे या शरीरात रामच त्या मंदिराची देखभाल करतात, करून घेतात, रामच त्यांची व्यवस्था लावतात. म्हणजे हा जो आहे ना, हा आहे ब्रह्मभाव आणि आपला आहे तो संसार भाव. तिथे मी याचं प्राधान्य आहे आणि संत महंत यांच्या विचारांमध्ये, यांच्या मनामध्ये, यांच्या चिंतनामध्ये ब्रह्म हा प्राधान्य आहे.
लक्षात आलं? फरक अगदी थोडासा आहे, अगदी किंचितचा फरक आहे. धारणा बदलली की सगळं बदलतं. धारणा बदलता आली पाहिजे. जो ज्ञानी या अनुभवापर्यंत जाऊन पोहोचला त्याला लोभ, मोह, तृष्णा, आसक्ती हे विचार गमवू शकत नाहीत. त्यांची बुद्धी स्थिर होते ब्रह्मस्वरूपाशी, आणि मग त्यांना कुठल्या गोष्टीचा लोभ होणार? कारण त्यांच्या दृष्टीने सगळ्या वस्तू या ब्रह्मस्वरूपाच आहेत. त्यांना कुठल्या गोष्टीचा मोह होणार? जसं आपल्याला होतो. वेगवेगळ्या मोहाची तर आपली यादीच काढावी लागेल तरी संपणार नाही. तृष्णा, सारखं काहीतरी हवंच असतं. मला आता काही नको असं कोणीही म्हणत नाही. शेवटच्या क्षणी सुद्धा लोक विचारतात, मग काय खायची इच्छा आहे सांगा, काय करू ते सांगा. तोपर्यंत तृष्णा शिल्लक राहते. आसक्ती, सगळं माझं आहे हे विचार ज्ञानी लोकांना भ्रमवू शकत नाही. ते ब्रह्मरूप असल्यामुळे त्यांना सर्वत्र ब्रह्माचीच अनुभूती येते. ब्रह्मा व्यतिरिक्त ते दुसरं काहीच पाहत. म्हणजे आपल्याला कसं आपण म्हटलं, हा ही पुढची ब्रह्मा आहे बरं का, तर होईल का? नाही, खुर्ची दिसते तर कुठे ब्रह्मा दिसते. चिकित्सा सुरू होते लगेच आपली, आणि आपल्याला असं वाटतं की ते ब्रह्म असं लगेच 4 हात बीत घेऊन उभं राहिलं पाहिजे आपल्यासाठी. तर आम्ही मान्य करू की याच्यात ब्रह्म आहे, त्याच्यात ब्रह्म आहे. आणि जरी आम्ही मान्य केलं तरी किती वेळ? जोपर्यंत ब्रह्म उभं आहे तोपर्यंत. ते गायब झालं की आम्ही परत आमच्या संसारामध्ये रमणार. परत 4 वाजले की आपलं लक्ष चहाकडे लागणार. काय आहे ब्रह्माचा अनुभव घेण्याकरता बुद्धी स्थिरच करावी. राम विचारतात की प्रभो, मन ज्या ज्या कलेचा निश्चय करते त्या त्या कलेचे ते स्वतः होते. हे जर खरे काहीच पाहत. म्हणजे आपल्याला कसं आपण म्हटलं, हा ही पुढची ब्रह्मा आहे बरं का, तर होईल का? नाही, खुर्ची दिसते तर कुठे ब्रह्मा दिसते. चिकित्सा सुरू होते लगेच आपली, आणि आपल्याला असं वाटतं की ते ब्रह्म असं लगेच 4 हात बीत घेऊन उभं राहिलं पाहिजे आपल्यासाठी. तर आम्ही मान्य करू की याच्यात ब्रह्म आहे, त्याच्यात ब्रह्म आहे. आणि जरी आम्ही मान्य केलं तरी किती वेळ? जोपर्यंत ब्रह्म उभं आहे तोपर्यंत. ते गायब झालं की आम्ही परत आमच्या संसारामध्ये रमणार. परत 4 वाजले की आपलं लक्ष चहाकडे लागणार. काय आहे ब्रह्माचा अनुभव घेण्याकरता बुद्धी स्थिरच करावी. राम विचारतात की प्रभो, मन ज्या ज्या कलेचा निश्चय करते त्या त्या कलेचे ते स्वतः होते. हे जर खरे तर मग त्या मनाने कल्पिलेला बंध खोटा असं कसं म्हणता येईल? म्हणजे संसारामध्ये आम्ही जे बांधलो गेलो आहोत असं आपल्याला वाटतं, ते खरंच आहे का ते सांगा. वशिष्ठ म्हणतात की राम, बंधासंबंधीची ही भावना म्हणजे मूर्ख लोकांची भ्रामक समजूत आहे की मी बांधला गेलोय, संसार मला सोडतच नाही. रामदास स्वामींच्या कथेप्रमाणे रामदास स्वामींचा शिष्य त्यांना म्हणतो, काय करू स्वामीजी, मला खूप इच्छा आहे साधना करावी, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावं, परमेश्वराची भक्ती करावी, पण हा संसार मला सोडतच नाही. मी काय करू? मला संसारातलं हे काम करावं लागतं, ते काम करावं लागतं, मुलांकडे बघावं लागतं, बायकोकडे लक्ष द्यावं लागतं, सगळ्यांच्या गरजा पूर्ण कराव्या लागतात. समाजामध्ये मी राहतो, समाजातला एक प्रतिष्ठित माणूस मी आहे, त्यामुळे समाजाची कामं मला करावी लागतात. त्यामुळे मला वेळच पडतो. त्याच्या घरी गेल्यानंतर, त्याचा पाहुणचार घेतल्यानंतर समर्थ निघाले आणि एका खांबाला मिठी मारत असते. सगळे शिष्य म्हणाले, स्वामीजी चला, खांबाला काय मिठी मारून बसला?
म्हणे खांब मला सोडतच नाही, काही करू. आणि अहो तुम्हीच धरलंय खांबाला. म्हणतो हो का, मी धरलंय. त्या शिष्याला ते कळतं की आपण संसाराला धरलेलं आहे, संसाराने आपल्याला धरलेलं नाही. आपल्याला सगळं हवंय, संसाराला काही हवंय का? संसाराला आता समजा आपण गाडी घेतली, आपल्याला हौस असते गाडीत फिरायची, गाडीत बसायची. गाडीला काही हौस आहे का? ती काय आपल्या दारात येऊन म्हणते चला चला बसा लवकर. ती वर्षानुवर्ष धूळ खात पडली तरी तिला काहीही फरक पडत नाही. फरक आपल्याला पडतो की 8 दिवस झाले गाडी चालू नाही केली, ती बंद पडेल, तिची बॅटरी उतरेल, तिचं अमकं होईल, तिचं तमकं होईल. इतके पैसे घालवलेत आपण त्याला. आसक्ती कोणाची आहे? माणसाची. वस्तूंना कुठलीही आसक्ती नाही, आसक्ती फक्त माणसाला. प्राण्यांना सुद्धा माणसापेक्षा खूप कमी आसक्ती आहे. म्हणजे मुलांना, ते पक्ष्यांना आपल्या आपल्या पिल्लांना जन्माला घातल्यानंतर फक्त त्यांच्या पंखामध्ये बळ येईपर्यंतच त्यांचा ते सांभाळ झाला, त्याच्यानंतर सांभाळ नाही करत. ते आपल्या घरट्यातून काढून देतात त्यांना, जा. आणि माणूस 80 वर्षाचा माणूस झाला तरी त्याची आई म्हणते लहान आहे अजून माझं बबड्याला. ही आसक्ती ही सोडता आली पाहिजे. ही जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत सर्व प्रकारची बंधनं माणसाला आहेत. तो स्वतःला या बंधनांमध्ये बांधून घेतो. आणि म्हणून वशिष्ठ ऋषी म्हणतात की बंधाची भावना ही मूर्ख लोकांची भ्रामक समजूत आहे. मनामध्ये एकच बंधाची कल्पना निर्माण झाली म्हणजे त्याच्याबरोबर मोक्षाचीही दुसरी कल्पना उत्पन्न होते. मी बांधलो गेलोय असं म्हटल्याबरोबर लगेच दुसरा विचार तिथे निर्माण होतो की अच्छा, मग त्यातून तुम्ही मुक्त व्हा. मी मुक्तच आहे, मी मुक्तच आहे असा ज्यांचा भाव असतो तिथे बंधही नाही आणि मुक्तही नाही. ज्या वेळेला मी बांधलेलो आहे असं आपण समजतो, मला हे सोडता येत नाही असं आपण समजतो, त्यावेळेला मोक्षाची कल्पना तिथे त्याला उत्तर देण्याकरता म्हणून माणूस तयार करतो. मुळात माणूस हा मुक्तच आहे, पण त्याने स्वतःला बांधून घेतलेला आहे. राम बंध मोक्षाची कल्पना अज्ञानी माणसाच्या ठिकाणी निर्माण होते, कारण अज्ञानीच बंधाची समजूत करून घेतो. जो ज्ञानी आहे तो स्वतःला कायम मुक्त समजतो. तो कशाने स्वतःला बांधून घेणार? ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज हे मुक्त आहेत की नाही? यांनी कधी स्वतःला बांधून घेतलं कुठल्या गोष्टींमध्ये? कधीच नाही. आपलं घरदार जे काही त्यांची आई वडिलांची जी काही प्रॉपर्टी होती ती सुद्धा त्यांनी सोडत गेली. असं नाही की बाबा आम्ही येतोय तोपर्यंत घराकडे लक्ष ठेवा, घराचा मेंटेनन्स ठेवा, किल्ली घेऊन ठेवली, असं काही प्रकार नाही. कोणाला वाटेल त्यांनी ती वापरा. अंमळनेरकर महाराजांचं असंच उदाहरण आहे. सखाराम महाराज अंमळनेरकर जे पळून गेले 1818 मध्ये अंमळनेरला, तर ते सुद्धा घरातून बाहेर पडल्यानंतर नदीच्या काठी बसले आणि नदीच्या काठी लोकांनी त्यांना एक झोपडी बांधून दिली, ऊन वाऱ्यापासून संरक्षण व्हावं म्हणून. आणि महाराज वारीला निघाले. आता त्या घरामध्ये काहीच नव्हतं, कारण भिक्षा मागून ते खायचं. पाण्याचं भांडं, खापराचं असं काहीतरी असं. तर निघाले तर परत मागे आहे. तर लोकांनी विचारलं काय झालं. काही लोकांना वाटलं की यांचा काही चीज वस्तू झोपडीमध्ये ठेवली आहे का, काही कपडे आहेत का, काहीतरी असेल, ज्या अर्थी ते परत गेले. ते परत गेले आणि त्यांनी आपली झोपडी जाळून टाकली. घराची आसक्तीच नव्हती. झोपडी आहे, माझी झोपडी आहे असं म्हटलं की तिथे जीव अडकला माझा. मग त्या झोपडीत मी नसताना कोणी येईल, कोणी जाईल, कोणी हात लावेल, कोणी ती वापरेल वगैरे वगैरे, तो विषयच नाही.
जिथे आसक्ती निर्माण होईल तो विषय संपवून टाकला. लक्षात आलं? तर म्हणून ते म्हणतात की अज्ञानी माणूस जो आहे तो बंधाची समजूत करून घेतो आणि म्हणून मोक्षाची पण कल्पना त्याच्या ठिकाणी निर्माण होते. ज्ञानी माणसाच्या ठिकाणी असा भाव निर्माणच होत नाही, कारण ज्ञानी माणूस स्वतःला कधीच बांधलेला बद्ध समजत नाही. तो स्वतःला कायम मुक्त समजतो. मी मुक्तच आहे. जो ज्ञानी आहे, ज्ञानी याचा अर्थ आत्मज्ञानी, जो आत्मज्ञानी झालेला आहे तो सगळ्या बंधनांपासून मुक्तच झाला. तो पुन्हा स्वतःला बंधनात अडकवत नाही. ही स्थिती एका अविवेकी मुलाला त्याच्या दाईने सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे आहे.